या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या बहिणींसाठी साड्यांची खरेदी करा डायरेक्ट होलसेल रेट मध्ये आपल्या मामाज कलेक्शन मध्ये. मामाज कलेक्शन मध्ये सुरू आहे धमाका सेल. खास लाडक्या बहिणींसाठी साड्यांची धमाका ऑफर सेल सेल सेल. मामाज कलेक्शन मध्ये सुरू आहे खास रक्षाबंधन निमित्त धमाका सेल. 400 ची साडी फक्त 1000 ला 4 साडी, 550 ची साडी फक्त 1500 ला 5 साडी, 750 ची साडी फक्त 1500 ला 3 साडी, 1450 ची साडी फक्त 3000 ला 3 साडी. ऑफर सोडून इतर फॅन्सी व्हरायटी, सर्व प्रकारच्या फॅन्सी साड्यांची व्हरायटी होलसेल रेटमध्ये. फॅन्सी साड्या, शूटिंग, शर्टिंग, रेडीमेडचे भव्य दालन. एक वेळ अवश्य भेट द्या. मामाज कलेक्शन, बुधवार पेठ, पुसे सावडी. शिंगणापूर येथील शिंगणापूर ते मारडी जाणाऱ्या रोडपासून काही अंतरावर मक्याचं पीक असलेल्या शेतात यातील आरोपी यांनी पीडितेला हात धरून पीडितेस मक्याच्या ताटाने मारीन अशी धमकी देऊन तिला गप्प बसवलं आणि त्यांनी जबरदस्तीने अल्पवयीन पीडितेच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असताना ती मोठमोठ्याने ओरडली. त्यामुळे तिथे आजूबाजूचे लोक जमा झाले व त्या लोकांनी पीडितेस आरोपी जवळून बाजूला केला. म्हणून वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन तपासी अधिकारी चांदनी मोटे, महिला पोलीस उपनिरीक्षक दहिवडी पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून माननीय न्यायालयात सदर गुन्ह्याचं दोषारोप पत्र पाठवण्यात आलं. सदरचा खटला श्री विद्याधर काकतकर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ वडूज यांच्या कोर्टात चालला होता. याकामी सरकारतर्फे श्री अजित साबळे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि श्री वैभव काटकर अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता यांनी खटल्याचं कामकाज पाहिलं. नमूद केसमध्ये एकूण 14 साक्षीदार तपासल्यात. परिस्थितीजन्य पुरावे तसंच अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून व श्री अजित साबळे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद व आरोपीने केलेल्या कृत्यांबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निवाडे यांचे दाखले न्यायालयात सादर केल्याने समोर आलेला पुरावा ग्राह्य मानून श्री विद्याधर काकतकर असे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वडूज यांनी आज 25 ऑगस्ट रोजी यातील आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 5(n)(m) अन्वये 10 वर्ष सक्त मजुरी व 25,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद आणि भारतीय न्यायसंहिता कलम 351(2) अन्वये 2 वर्ष सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.